तुमच्या पेटीत किती पैसा आहे तर तुमच्या घरात किती सोनं नाही याची गरज नाही. तुमच्या दारात 4 नंदी बसले का 4 येणारा माणूस. आजकाल तुम्हाला असं झालंय की 40 लाखाची फॉर्च्युनर कोण बघत नाही, पण गाडी हाणत चालणारा माणूस बघितला तर माणूस वाकडी मान करून बघतोय. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला मी सांगेन, तुम्ही प्रत्येकानं 2 बैल घालून पण तुमच्या परिस्थितीच्या हिशोबाने तुम्ही 2 चांगली बैल दारात पाळा. आता काय ही महाराष्ट्र शान आहे, तुम्ही पळतच राहा. तुम्हाला कधी अपयश येणार नाही, तुम्ही त्या ह्यानं कधी थकून भागून जाणार नाही, तुमचं आयुष्य वाढ. एवढं द्राक्षातून पैसे शेतीतून तरी पण या नंदीवला जीव तुमचा. हे नंदी जीव, ही बळीराजा, ही बसवेश्वर राजा, ही तुम्हाला कधी तोट्यात आणत नसतो. ही तुम्ही जेवढी सेवा कराल तेवढं तुमची प्रगतीच होत जाईल, तुम्ही कमी येणार नाही कधी. मालकाच्या डोक्यापेक्षा चौक मोठा आहे बैलाचा. म्हणजे बैलाचं माप तुम्ही बघू शकताय कसं जबरदस्त आहे. याचं नाव गजा ना? याचं नाव गजा. गजा किती वर्ष झालं आपल्याकडे? हा, हे 1 वर्षापासून माझ्याकडे आहे. 1 वर्षाचा असताना मी आणलेला, जतच्या बाजारातून आणलेला आहे. आणि एवढा मोठा बैल आता ह्या परिसरात नाही. मंडळी, जय जवान जय किसान. आपण आज लेंगरे गावामध्ये आलेलो आहे. एक प्रसिद्ध असं बैलगाडी शर्यत म्हणा किंवा प्रसिद्ध बैलांसाठी प्रसिद्ध असणारं गाव लेंगरे आणि विलास शिंदे लेंगरे, विलास शेठ यांच्या आपण आज गोट्यावरती म्हणा किंवा त्यांना जे खिलार क्षेत्रामध्ये किंवा शेती क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे हे आपण काम बघण्यासाठी आलेलो आहे. आपण त्यांच्या फार्म हाऊस वरती आलेलो आहे. सर्वात प्रथम आपण बघायला जाऊया की किती ढाली, किती बैलांची बक्षिस, किती पारितोषिक. मित्रांनो, विट्या शेजारील एक 10-12 किलोमीटर अंतरावर असणार छोटस लेंगरे हे गाव. पण या गावाचं नाव म्हटलं तर अखंड महाराष्ट्रभर, भारतभर घेतलं जातं. बैलगाडी शर्यत म्हणा किंवा एक सोन्याचा व्यवसाय करणारा तालुका म्हटलं तर खानापूर तालुक्याचं नाव उल्लेखनीय आहे. तर या आज खानापूर तालुक्यातील विटा आणि विट्यापासून लेंगरे या गावामध्ये आलेलो आहे. विलास शिंदे यांच्या आपण जे बैलगाडी क्षेत्रातून वैभव प्राप्त केलेलं आहे आणि त्यांची बैल पळत होती, पिंटे असो किंवा अनेक बैल त्यांची पळत होती, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी झाली. त्यांचं हे वैभव, पैसा म्हणजे वैभव नाही मित्रांनो, जी ही संपत्ती आहे ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून आता बघू शकताय. तसं डाली ठेवल्यात. या डाली जर पसरून ठेवायच्या म्हटलं तर 2 रूम सुद्धा पूर्ण नाही तेवढ्या डाली आहेत. मंडळी, व्हिडिओत बघितल्याप्रमाणे आपण आज लेंगरेमध्ये आलेलो आहे आणि आपल्या मध्ये जरी आता साध्या कपड्यावरती असले तरी या लेंगरे गावातील एक बागायतदार म्हणजे म्हटलं तरी चालेल किंवा एक प्रगतशील शेतकरी, द्राक्ष असू किंवा ऊस असू किंवा खिलार क्षेत्रामध्ये असो किंवा एक म्हैसीचा गोटा किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा माणूस म्हणजे विलास शेठ शिंदे लेंगरे. आज यांचे आपण खुल्याम किंवा एकदम रोखठोक मुलाखत घेणार आहे. आपण पाठीमाग माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बैल बघू शकताय की एक जबरदस्त इथं आल्यानंतर समाधान वाटतं की एक माणसाचं कुणाला कशाची आवड कुणाला कशाची आवड, तर या देशी आणि खिल्लार
लेंगरे गाव म्हटलं तर बघा तुम्ही बावधन, महाराष्ट्रात बावधनचं बगाड जसं प्रसिद्ध आहे तसंच लेंगरे गावचा एक गाडा, उरसाचा गाडा प्रसिद्ध आहे. आणि या गाड्याला ओढण्यासाठी बलाढ्य ताकदीची बैल लागतात. माझ्या मागे बैल बघू शकताय. ही बैल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. आपल्या बरोबर दादा आहेत, आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. दादा नमस्ते. नमस्कार. सर्वात प्रथम आपण एवढं ही बैल सांभाळताय, खिलार क्षेत्र जपताय, एवढं उद्योजक आहात, एक मुलाखत आम्हाला दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. काय सांगताल की तुमच्या गावाला कशी परंपरा आहे की या गाड्याची म्हणा किंवा आपली बैल मित्रांनो, मुद्दा सांगायचा राहिला, बैलगाडी क्षेत्रात कर्जतला मैदान झालं होतं, 1 नंबरचा मानकरी अर्जुन इथे महाराष्ट्र केसरीचा पिंट्या किंवा जुना पिंट्या, त्यांचा अनेक बैल पळून गेली. आणि आता सुद्धा दावणीला चांगली, परवा दिवशी लेंगऱ्यातच मैदान झालं, तिथं माझ्या मते बावऱ्या 1 नंबरचा मानकरी झाला. काय हे बैलगाडी शर्यतीचं किंवा बैलांची कधीपासून आपल्याला परंपरा आहे किंवा काय? आमच्या घरात पहिल्यापासूनच बैलांची आवड आहे. जसं बावधनचं बगाड, तसं लेंगऱ्याच्या यात्रेला उरूस आणि त्या उरसात पळणारं गाड, ही परंपरा लेंगऱ्याची आहे. अख्ख्या महाराष्ट्राला ही लेंगऱ्याचा उरूस सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या अनुषंगानं आम्ही परंपरा, आमच्या दावणीला 2-4 बैल कायम असणार आहेत. या जातीवंत खिल्लार बैल पाळायचे आमच्या वडिलाच नाही, आणि त्यानंतर आम्हालाही छंद लागलेला आहे. आणि त्यातनं आमची अशी प्रगती बैलाबद्दल होत गेलेली आहे. म्हणजे आता शर्यतीची बी आपल्याकडे बैल? हा, शर्यतीची बैल आहे. पहिली कुठली शर्यतीची होऊन गेली? पहिली शर्यतीची म्हणजे आम्ही जवळजवळ मला वाटतं 1990 साली आम्ही फायनल पद्धतीचा पट्टा पद्धतीच्या शर्यती घेतल्या. त्यात माझ्या 4 बैलांनी पहिला आणि दुसरा नंबर पटकावला. त्याच्या ढाली मायापाशी अजून आहे, घरचा साज. आताच हे तुमची पायरं हे झालं. ह्याच्या अगोदर घरचा साजच 80% घरचा साज पळायचा, आणि त्यानंतर मग पुन्हा पायऱ्याचं असायचं. आणि 1993 साली जेव्हा फायनल पद्धतीच्या शर्यती झाल्या, त्यावेळेला आम्ही प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकवला. आणि त्यापासून आम्हाला हे पट्टा पद्धतीचा फायनल शर्यतीचा छंद लागला. ते आज तागायत चालू आहे. आणि आता हे गाडा जे म्हटलं जातं लेंगऱ्यामध्ये गाडा ओढला जातो, ती काय असतो, मान काय असतो किंवा काय? एवढी बलाढ्य बैल, एवढी बलाढ्य बैल मध्ये एक डोंगर आहे, असा डोंगरावरती गाडा न्यायचा असतो. एका गाड्याला जी मानाचा गाडा असतो त्याला 4-4, 6-6 बैल असते. ते त्या गाड्याला आमची बैल असते ती. आणि वैयक्तिक आमचा बी गाडा असतोय दुसरा, ती दुसरा डोंगरावर चढवायचा असतो या पिराच्या खडीवर. त्यासाठी 4-4 बैल आम्हाला ती पाळावीच लागते. ती एक गावचा मान सन्मान, एक गावचा आम्ही इथनं वैयक्तिक म्हणजे आम्ही गावचं मानकरी म्हटलं तर चालेल, अशा हिशोबाने आम्हाला ती बैल पळावी लागते. ती दादा सर्वात महत्वाचं कसं आहे, आता गाड्याला तर एक मान म्हणताय तुम्ही, आता सध्याला किती आपल्याकडे बैल आहेत? की आता माझ्याकडे जवळजवळ 10 बैल आहे. ती त्यातली 4 बैल खास बगाडासाठी आहे, ती गाड्यासाठी, आणि 4 बैल मी शर्यतीसाठी पाळलेली आहे. ती आणि त्यात 2 दुखंड आहे. ती भविष्यातलं महाराष्ट्र केसरी करायच्या प्रयत्नात आम्ही आहे. आपल्याकडे आपल्या दावणीला अनेक महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी झाले. आता हा आपण समोरचाच महाराष्ट्र केसरी अर्जुन, हा अर्जुन जवळजवळ त्यानं प्रत्येक ठिकाणी जेव्हा बंदी होती त्या काळात बी भरपूर पळाला, बिन जोडला. आणि त्यानंतर आता जी सुरुवात जी झाली ती पहिल्या नंबरानच झाली. आता हे मागल्या 2 वर्षात कर्जत जामखेडला जे महाराष्ट्र केसरीसाठी शर्यती झाल्या, जवळजवळ 500-600 गाड्यांनी त्यात भाग घेतला होता. त्यात आपण प्रथम क्रमांक पटकवला. आणि त्यापासून ही परंपरा प्रथम क्रमांकाची आजपर्यंत चालूच आहे. आणि हा अर्जुन माग पण आपल्याकडे अनेक बैल होती, ती पण माझ्या मागे 93 सालापासून माझ्या प्रत्येक 2-3 वर्षाला महाराष्ट्र केसरी, माझं 2-3 महाराष्ट्र केसरी माझ्या दावणीला कायम असते. ती आता माझ्या घरच्या गायचा खोंड पिंट्या जवळजवळ महाराष्ट्र लेंगऱ्याचं नाव नकाशावर कोरलं, ती पिंट्या कोरलं. असा हा पिंट्या सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. तो बैल कुणी विचारा लेंगर कुठलं म्हटलं तर ती पिंट्या पळतो. ते लेंगर म्हटल्यावर लगेच लक्षात येते माणसांच्या की बाबा पिंट्याच्या गावचं लेंगर. आता इकडं आपल्याकडे बगाडाच्या म्हणजे गाड्याच्या मापाची सुद्धा बैल आहेत. आता ही वळू क्षेत्राला सुद्धा चालत. मला ही उत्तम पैदासाठी वळूसाठी मी हिचा वापर करतोय, आणि बगाडासाठी मी वापर करतोय. ही धनगरी वळू मोडते ती, आणि ही अत्यंत जातीवंत असा हे बैल आहे. ह्याला चांगल्या पैशाची मागणी असताना सुद्धा आम्ही ती कलर, त्यांचा ते हाईट, लांबी ह्या हिशोबावर आम्ही ते बैल देत नसतो. आणि ही बगाडाला 1 नंबरचा बैल आहे. 1 नंबरचा बैल आहे. आणि त्याच्याबरोबर अजून पलीकडे सुद्धा बैल आहे. त्याच्याबरोबर ह्याचं नाव आहे बादल. आणि ही 4 बैल मी तुम्हाला सांगायचं, ही राजा हा बी उत्तम प्रदर्शनात कुठे प्रथम क्रमांक घेणं पटकावलाय.
आता हा सगळं जाती जुळलेला असणार आता हे सायदाती आहे. हा. अजून गाडा बी वाटण्याचं हा वळून हा हा ओळख जातो गाड्या जातो आम्ही शर्यतीसाठी बी पळत होतो अगोदर. हा. जर थोडा कमी आल्यावर आम्ही ह्याला त्यातनं बाजूला गेलाय आणि आता आम्ही अवतासाठी बगाडासाठी आणि उत्तम पैदासाठी आम्ही ह्याचा वापर करतोय. आता हा योगाच्या हा मोठा त्या मापाचा बैल आता जवळपास ह्या तालुक्यात तर एवढा मोठा बैल नाही आणि हे आम्ही बगाडासाठी ह्याचा वापर करतोय अवतासाठी वापर करतोय. जवळ जावं म्हणजे बैलाचं माप बी आपल्याला कळेल तुमची हाईट साधारण आणि बैलाचं माप बी आपल्याला कळेल. मित्रांनो बैलाचं माप बघू शकताय मालकाच्या डोक्यापेक्षा चौक मोठा आहे बैलाचा. म्हणजे बैलाचं माप तुम्ही बघू शकताय कसं जबरदस्त आहे. याचं नाव गजा ना? ह्याचं नाव गजा. गजा किती वर्ष झालं आपल्याकडे? हा हे 1 वर्षापासून माझ्याकडे आहे. हा 1 वर्षाचा असताना मी आणलेला जतच्या बाजारातून आणलेला आहे आणि एवढा मोठा बैल आता ह्या परिसरात नाही असा हा योग गजा. आणि आता पाठीमाग नक्की गाय आहे का बैल आहे? हा ही गाय नाही पण जबरदस्त सलगरी पारा. ही सलगरी जातीची गाय बघा. नाव आहे तिचं? ओहो तिचं नाव काय? ही जी खिल्लार जातीची गाय आहे हिचं नाव आहे मेघराज. आणि पैदासाठी हे चांगले अशी सलगरी जातीची गाय आहे. ही अति कडक गाय आहे. हिची काय घरी आहे का आपल्याकडे पैदास? नाही. आता ही 4-6 महिन्याची गाभ आहे आणि त्या राजापासूनच ती गाभ गेलेली आहे. ही लांबी रुंदी अशा कमीच गाय असते त्या एवढ्या मोठ्या बैलाच्या मापाच्या. हा आणि जातीला कुठली म्हणायची? ही जातीला खिल्लारच की एकदम खिल्लार गाय बघू शकताय मित्रांनो. हा त्याचबरोबर आता शर्यतीसाठी सुद्धा इकडे वासर आहे ती. त्याचपूर्वी आपण पिंट्याकडे जाऊया. पिंट्याचं बी माप एवढ्या मोठ्या मापाची बैल पळणं शक्य नाही पण नाही मग पहिल्या बऱ्याच फायनल आहे त्या फायनल घेतली. पिंट्या हे पुरा मापाचा पुरा ह्याचा उंचीचा बैल आहे. पिंट्या ह्यानं कुठली फायनल? हे ना आजूबाजूच्या बऱ्यापैकी इतकं फार मोठ्या नसल्या तरी 2 नंबर मध्ये हा पडतो. जिथे कमी गाड्या येते तिथे हे गुलाला नंबर काढतोय. पहिला असू द्या दुसरा असू द्या बरंच नंबर बी आहेत. किंवा पण वळूसाठी चालू आहे का? किंवा वळूसाठी नाही. खूप शर्यतीला ही शर्यतीला बगाडाला अवताला असा हे पिंट्या पुऱ्या मापाचा बैल. आता ही बैल थोडी वयानं झाली त्याच्या पाठीमाग आता ही तुम्ही काय? हे आता आम्ही नवीन महाराष्ट्र केसरी तयार करायच्या मार्गावर आहे. ह्यो थायमाल ह्यो चांगला पळतोय. आता गट पास करतोय ह्याचं वय आहे 1.5 वर्ष. 1.5 वर्षात आता हे तुम्हाला सांगायचं कारण ह्या प्रगतीवर आहे. आता सांगतोय की गट पास करायला लागला. ह्यो चांगल्या जातीचा आहे चांगला पळतोय. त्याचबरोबर अजून इकडं आता ह्यो बघा बावऱ्या. हे जे 4-5 फायनल हे जे झालेले आहेत ह्यो मागल्या आता परवा दिवशी मागल्या 2-4 दिवसात आमदार केसरी स्पर्धा झाल्या जो 300 गाड्यांनी त्यात भाग घेतला होता. हे 300 गाड्यात ह्यानं प्रथम क्रमांक पटकवलाय असा हा बावऱ्या. अशीच क्वचितच अशी बैल असते देखणपणा आणि त्याचा असणार स्टॅमिना ही सगळा आता काय जातीचा बैल आहे. खरेदी कुठं असते आपली किंवा काय? आता काय आम्ही काय इथनं करणार तुम्हाला शिवनूर हातनूर शिवनूर नंदेश्वर आथनी असं कर्नाटकापासून बघत जातो. फिरून पसंत पडला की आम्ही ते बैल तो आमच्या आता नजर बसलेले जातीचं जाणायचं आणि तो बैल आम्ही अशी कसली हिट्टी बैल पळत नाही. जातीवंत खिल्लारच आम्ही बैल धावणे आमच्या असते पहिल्यापासून. आता मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की बाबा आता एवढी शेती आपल्याकडे बाकी सगळी तरी पण एवढी बैल सांभाळायचं म्हणजे बैलच का? बैल आवडच हो आम्हाला पहिल्यापासून. आमच्या धावणीला 5-7-8 बैल पहिल्यापासून जायची. करमत नाही बैल नसले तर आम्हाला करमत बी नाही. आमचा वेळ बी जात नाही आणि आम्हाला बैल नसली की आम्हाला कमीपणा वाटतो. कमीपणा वाटतोय. हो बैल म्हणजे शान आहे. बैल म्हणजे शान आहे. बैल धावणीला नाही तर कमीपणा वाटतोय. जरी आम्हाला समजा 2 बैल आम्ही काय करणार बाबा पैसे येते विकली तरी आम्हाला लगेच का दुसरी बैल आणा असं होत्या. चांगली बैल आनंद दावणीला बांधायची असं आमचं हे पहिल्यापासून. आम्ही ह्या खिल्लार जनावर पैदासाठी म्हणा की आम्ही कायम आमच्या दावणीला 8-10 बैल असते सरासरी.
तो मधला सर्जा. आणि हा हा आता वय झालेलं आहे. हा ह्याचं वय झालेलं आहे जरा, पण ह्याला बगाडाला ह्या तालुक्यात ह्याला जोड नव्हती. बगाडाचा जो गाडा आहे तुम्हाला मगाशी सांगितलं, गावचा जे यात्रेचा गाडा आहे, ह्या बैलाशिवाय तो गाडा नाही, आणि ह्या बैलाशिवाय गाडा नाही, गाड्याशिवाय ह्यो बैल नाही, अशी परिस्थिती. आता ह्याचं वय झालेलं आहे. आता बघा वय झालं तर अनेक माणसं विकून टाकते, पण तुम्ही विकून टाकणार, ही समाधी बांधणार मी. असा मी ह्याला कधी विकत नसतो. दुसरी बाकी पळणारी अवताची बगाडाची बैल जशी सांभाळते त्या पद्धतीनेच मी ह्याला सांभाळणार शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत. किती वर्ष आपल्या दावणी? हा माझ्या 10 वर्ष झाला आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी ह्याला सांभाळणार, आणि माणसाची जशी सेवा करते असं मी ह्याची सेवा करणार. असा ह्यो माझ्या आठवणीतला एक बैल आहे. ह्यो मला कधीच विसरू शकत नाही. सर्जा असा सर्जा बैल. ह्याचं नाव कुणी काढायचं नाही. माझं कुणी ह्या भागात म्हणायचं नाही की बाबा तू या सर्जा बरोबर माझा बैल पळल, असं कोण म्हणणार नाही. मित्रांनो, बघितलं तुम्ही बैलाविषयी प्रेम, उत्सुकता, आदर, आणि सांगितलं शेवट आपण एक म्हातारा झालेला बैल आहे सर्जा त्यांचा दावणीचा. बगाडासाठी नाही शर्यतीचा बैल, पण बगाडासाठी किंवा त्यांच्या गाड्यासाठी लागणारा हा बैल, आणि या बैलाला शेवटपर्यंत दावणीला ठेवणार. किंवा अनेक बैल आता लोक पाळतात, परंतु शर्यतीतनं पळायचं कमी झाली, त्याचं वय झालं की विकली जाते ती, दावणीला बैल ठेवणार. पण अशी माणसं बघा, खरोखर यांचं धन्यवाद की खिलारवरती असलेलं प्रेम. आणि सांगितलं त्यांना की एक बैल नसला, दावणीला 4 बैल असली, आम्हाला 10-12 बैल लागतात दावणीला, तेव्हाच आमचं मन भरतं किंवा समाधान होतं. तर अशी विलास शेठ आणि त्यांची आपण मुलाखत घेतली. त्याचबरोबर आपण बाकी शेती क्षेत्रामध्ये बी काम करताय, थोडस त्याच्याबद्दल काय सांगताल? की द्राक्षाच्या बागा आपल्या त्या किंवा त्या क्षेत्राविषयी काय सांगताल? बऱ्यापैकी आम्हाला शेती आहे. शेतीत आम्हाला ऊस. आता किती शेती? आता माझे 100-125 एकर माझं क्षेत्र आहे. त्यात 20-25 एकर बाग आहे, 50-60 एकर ऊस आहे, आणि इतर पुन्हा मका आहे. जास्त म्हशी एक माझे 80-90 म्हशी आहे त्या, त्याच्यामुळे गाडीसाठी मला मका करावी लागते. असं क्षेत्र मला भरपूर आहे. आता द्राक्ष आपली बाहेर जाते. द्राक्ष माझी युरोपला द्राक्ष जाते. ते किती 200-250 टन युरोपला माल जातो. शेती क्षेत्रात ह्या क्षेत्रात सगळ्यात तुम्हाला खानापूर तालुक्यात सगळ्यात जास्त युरोप तर माझाच जातो. बरोबर. सगळ्यात जास्त आपलं द्राक्ष हे खानापूर तालुक्यात. मी सगळ्या ह्याचं नाही सांगणार, पण खानापूर तालुक्यात माझ्या एवढी युरोपला द्राक्ष पाठवणारा दुसरा शेतकरी नाही. या अभिमानाने मी सांगतोय. पैसे मला किती मिळते त्यापेक्षा मी अभिमानाने सांगेन की बाबा माझी पैसे सगळं नाही. आणि तरी पण एवढं द्राक्षातून पैसे, शेतीतून, तरी पण या नंदीव लय जीव तुमचा. ह्या नंदीव जीव, ही बळीराजा, हे बसवेश्वर राजा, हे तर तुम्हाला कधी तोट्यात आणत नसतो. ही तुम्ही जेवढी सेवा कराल तेवढं तुमची प्रगतीच होत जाईल, तुम्ही कमी येणार नाही कधी. म्हणजे बैलाची जेवढी बसवेश्वर आहे, ही बसवेश्वर राजा तुम्हाला कधी धोका देत नसतो. ह्याची करल तेवढी सेवा करल तेवढी तेवढा कमीच आहे. तुम्हाला आशीर्वादाने काय कमी नाही, काय कमी पडणारच नाही. आम्ही प्रगतीवरच आहे. आम्हाला बाबा ह्याचं काहीच वाटत नाही. आम्हाला यांचा खर्च बिर्च, यांच्यासाठी लागणारा त्रास आहे, आम्हाला त्याचा काय आनंदच मिळतोय. आम्हाला यांचं शेण काढण्याचा आनंद आहे, यांचे धुण्याचा आनंद आहे, यांची पळण्याचा आनंद आहे. हो, सगळं करतो आम्ही. बघा मित्रांनो, बैलावरती किती प्रेम, किती जीव. इकडं पिंट्या माग उभं राहिलेला आहे. बैलांवरती एवढं अर्जुन, बैलांवरती एवढं जीव, प्रेम आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळाला. कसं आहे, आज लेंगऱ्यामध्ये आलो, परंतु माहित नव्हतं की एवढं जबरदस्त यांचं काम आहे. शेतीविषयी असू द्या किंवा आणि बैल तर तुम्ही बघताल, कुठल्या बैलावरती पाणी थारणार नाही अशी बैल. म्हणजे खरोखर काय एक शेतकऱ्यांना काय सांगताल की खिल्लार सांभाळावं, खिल्लार बैल आपली जोपासली जावी, यासाठी काय सांगताल, संदेश काय देतात शेतकऱ्यांना? तुमच्या पेटीत किती पैसा आहे तर तुमच्या घरात किती सोनं नाही याची गरज नाही. तुमच्या दारात 4 नंदी बसले का 4 येणारा माणूस. आजकाल तुम्हाला असं झालंय की 40 लाखाची फॉर्च्युनर कोण बघत नाही, पण गाडी हाणत चालणारा माणूस बघितला तर माणूस वाकडी मान करून बघतोय. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला मी सांगेन, तुम्ही प्रत्येकानं 2 बैल घालणं, पण तुमच्या परिस्थितीच्या हिशोबानं तुम्ही 2 चांगली बैल दारात पाळा. आता काय ही महाराष्ट्र शान आहे, तुम्ही पाळतच राहा. तुम्हाला कधी अपयश येणार नाही, तुम्ही त्या ह्यानं कधी थकून भागून जाणार नाही, तुमचं आयुष्य वाढेल. आता काय झालंय, माणूस ट्रॅक्टरच्या आधुनिकतेकडे चाललाय किंवा काय बैलाच्या साह्यानं शेती करणं, आपला देशी गोवंश शेतकरी खिल्लार नष्ट होऊ लागलंय. काय सांगताल की शेतकऱ्याला तुम्ही बैल पाळा, देशी गाई पाळा, काय त्यासाठी सांगताल आणखी? नाही, मला कळतंय की तुम्हाला माणसाची कमतरता आहे, ट्रॅक्टर शेती जलद होत्या, मला मी त्यासाठी तुमच्यासाठी सहमत आहे.
तरी पण एक आवड म्हणून, एक शान म्हणून, एक दारात एक नंदी, एक बैल दोन असावी, त्याचं ते मिळणारं समाधान आहे की तुमच्या 10 ट्रॅक्टरपेक्षा तुम्हाला त्यात समाधान मिळेल. एवढंच प्रत्येक शेतकऱ्यानं, प्रत्येकाने सिंचना शेती आहे, प्रत्येकानं अशी 2 बैल 4 बैल दारात जातीवंत खिल्लार बैल पाळावी ते, अशी माझं सांगणं आहे. त्यांनी बघा मित्रांनो, दारात फॉर्च्युनर आहे, फॉर्च्युनरला किंमत नाही, पण 2 दारात नंदी असलं तर त्या नंदीला किंमत आहे असं आपल्याला शेठनं सांगितलं. सर्वसामान्य शेतकरी आणि आज शेतकरी एवढं युरोप सारख्या देशामध्ये द्राक्ष पाठवतात किंवा ही बैल, आणि एवढं मोठं वैभव असताना तुम्ही वाक्य ऐकली असतील काय, तर आज सर्वसामान्य तुम्ही 5-10 एकरवाले शेतकरी बैल विकून टाकायला लागलेला आहे. तुम्ही रासायनिकतेच्या बाजूला चाललेला आहे. एक चांगलं आपल्या घरी गोवंश असला तर आपली शेती बी चांगली पिकणार आहे, त्याच खत होणार आहे, त्याच सगळ्या गोष्टी होणार आहे. आणि म्हशींचा गोठा त्याच्याविषयी काय थोडं सांगताल? ते म्हशी आता मी तिथे एक बिझनेस म्हणून मी बघतोय. ते आता बैलाची जसं मला आवड आहे, छंद आहे, तसा म्हशी पाळणं ही माझा एक बिझनेस आहे. बिझनेस ते मी काय छंद म्हणून केलेला नाही. म्हशी पाळणं हा बिझनेस आज माझा बिझनेस आहे. शेणखत होतंय, दूध होतंय, त्यातनं पैदास होत्या, त्यासाठी मी ही बिझनेस म्हणून ते धंदा करतोय. म्हशीची आवड आहे म्हणून नाही, एक बिझनेस म्हणून. तर शेतीसाठी जोड धंदा म्हणून मी ती म्हशी धंदा माझा चालू आहे. मित्रांनो बघा, बैल हिंद केसरी होतो, महाराष्ट्र केसरी होतो असा फुकट होत नाही. माणसं एवढी उदात्त व्यक्तिमत्वाची असतात, त्यांचीच बैल हिंद केसरी होत असतात, महाराष्ट्र केसरी होत असतात. मालकाचं मन जर चांगलं असेल तरच बैल घडत असतात. आणि खरा मालक काय असतो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघायला मिळाला. मुलाखत काय जास्त लांबवत नाही, थोडक्यात जे सांगितलेलं आहे ते अमृताहूनही गोड आहे. मित्रांनो, मुलाखत कशी वाटली नक्की सांगा. आणि विलास शेठ यांना आपल्याला एवढं चांगलं मार्गदर्शन केलं त्यांच्यासाठी मी खरोखर धन्यवाद देतो आणि थांबतो. जय जवान, जय किसान. मित्रांनो, ही जमिनीच्या वरती एक आपण म्हणू शकत नाही, विहीर ही जमिनीच्या खाली असते, परंतु जमिनीच्या उंचावरती ही लेवलला एक टाकी बांधण्यात आलेली आहे. किती बाय कितीची? 100 बाय 100ची टाकी बांधण्यात आलेली. बघितलं शकता तुम्ही सगळं बागायत क्षेत्र यांचं. आता हे द्राक्षाचं वगैरे क्षेत्र इकडं. ह्या टाकीचा काय उद्देश की बाबा तुम्ही आता का कशी लाईटच्या प्रॉब्लेमसाठी टाकी बांधली. हा, दिवसा लाईट नसते, संध्याकाळी लाईट असते. पाणी चालवायचं टाकी. हा, आपल्याला पाणी पाहिजे तेव्हा पाणी पाहिजे जाते, सायपन पद्धतीने जाते, लाईटची गरज नाही, काय नाही. म्हणजे
की लाईट जरी नसली तरी आपलं भिजवण पाणी जे शेताला जाणार. बघितलं तुम्ही द्राक्षाचा मळा आहे मित्रांनो. विलास शेठ लेंगरे, विलास शेठ शिंदे लेंगरे, हां तात्या. एक बाहेरच्या देशामध्ये कुठल्या ठिकाणी बागसुद्धा बघू शकता. एकदम जबरदस्त म्हणजे तिच्यावरती लक्ष असणार आहे. हिरवंगार सगळं दिसते. तसा लेंगरे बागचा थोडासा बागाय क्षेत्र कमी, परंतु या माळावरती आल्यानंतर संपूर्ण हिरवळ आणि मनमोहक दृश्य पाहून सगळ्यांचं मन तृप्त होईल.